खोक्या प्रयागराजला पोहोचला कसा? पोलिसांना गुंगारा, खोक्याला आश्रय कुणाचा? खोक्या बोक्या सगळ्यांना ठोकणार. खोक्या असो, बोक्या असो, ठोक्या असो. भाजप आमदार सुरेश धसांचा निकटवर्तीय असलेल्या खोक्या भोसलेला प्रयागराजमधून जेरबंद करण्यात आलाय. त्याला बीड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय. मात्र बीड जिल्ह्यातील शिरूर ते प्रयागराज हा प्रवास खोक्यानं कसा केला आणि 6 दिवस खोक्या पोलिसांना कसा गुंगारा देत होता त्याची माहिती समोर आली आहे. दुसरा गुन्हा दाखल झाल्यावर खोक्यानं शिरूरमधून पुण्याच्या दिशेनं पळ काढला. पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी 2 दिवस त्यानं मुक्काम केला. पुण्यातून शिरूर कासारच्या बॉर्डरवर माध्यमांना प्रतिक्रिया. तिसऱ्या दिवशी अहिल्यानगरमध्ये मुक्काम. अहिल्यानगरहून संभाजीनगरमध्ये दाखल. संभाजीनगरमध्ये मुक्काम करून ट्रॅव्हल्सनं प्रयागराजला रवाना. विमानानं पलायन करण्याच्या तयारीतील खोक्याला प्रयागराजमध्ये बेड्या. अमानुष मारहाण, पैशांची उधळपट्टी, हेलिकॉप्टरमधून केलेला माज आणि वन्यजीवांची कत्तल यामुळे खोक्या अडचणीत आला. याच कारनाम्यामुळे खोक्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता खोक्या आणि त्याच्या बोक्याला कोणत्याही परिस्थितीत ठोकणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलाय. खरं म्हणजे आता इथे मी वेव्स करता आलोय, पण तुम्ही मला सोडणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये वेव चालू आहे. खोक्या असो, खोक्या असो, बोक्या असो, ठोक्या असो, कोणालाही सोडलं जाणार नाही. सगळ्यांना ठोकणार. खरं म्हणजे आता इथे मी वेव्स करता आलोय, पण तुम्ही मला सोडणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये वेव चालू आहे. खोक्या असो, खोक्या असो, बोक्या असो, ठोक्या असो, कोणालाही सोडलं जाणार नाही. सगळ्यांना ठोकणार. खोक्या 6 दिवस पोलिसांना गुंगारा देत होता. दरम्यान तो पुणे, अहिल्यानगर, संभाजीनगर ते प्रयागराज हा प्रवास कुणाच्या आशीर्वादानं करत होता? फरार असलेला खोक्या माध्यमांपर्यंत कसा पोहोचला? खोक्याला वाचवणारा आणि तो फरार असतानाही दिशा दाखवणारा आका कोण? याचा सखोल तपास होणार का? आणि खोक्याच्या आकालाही जेरबंद केलं जाणार का? याकडेच लक्ष लागलंय. योगेश काशीतसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.